महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला। राज्यात अमरावती विभागाचा निकाल 96.34% लागलाय। अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यानं अव्वल क्रमांक मिळवला आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान 12वीची परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला। राज्यात अमरावती विभाग 3ऱ्या क्रमांकावर असून निकालाची टक्केवारी 96.34% आहे। अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्याचा सर्वाधिक 97.31% निकाल लागलाय। या जिल्ह्यातील 33,658 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 32,753 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। अकोला जिल्ह्यातील 25,947 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 24,869 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी 95.84 एवढी आहे। तर अमरावती जिल्ह्याचा निकाल 96.41%, यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 95.13% आणि वाशिम जिल्ह्याचा निकाल 97.21% लागला आहे। निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांवर मात केली आहे। मुलींच्या निकालाची टक्केवारी 96.94 एवढी आहे, तर मुलांचा निकाल 95.82% लागला आहे। आता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका या 17 जून रोजी त्यांच्या महाविद्यालयातून मिळणार आहे। निकालानंतर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। आज 12वीचा निकाल लागला आणि जे विद्यार्थी पास झाले ते त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन पण करतो। आणि आता एकतर सगळी कठीण परिस्थिती होती, वातावरण भयभीत होतं, परीक्षा होणार की नाही होणार अशा परिस्थितीमध्ये, मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी, आमच्या शिक्षकांनी हे खरं तर या परीक्षेसाठी समोर आले आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा घेतल्या गेल्या। पालक मंडळीने सुद्धा त्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली। त्या सर्वांचा आभार, सर्वांना धन्यवाद देतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःसाठी जगा आणि देशासाठी पण आपण समोर यावं। जे राष्ट्रहित करता येईल त्यासाठी आपल्या सर्वांनी एक पाऊल दमदारपणे समोर टाकून हा देश आणि राज्य मजबूत करावं अशी अपेक्षा करतो। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी एका गांजा तस्कराला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याजवळून 5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे। गोपाल जयस्वाल राहणारा जालना हा आपल्या कारनं खानदेशातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथून धाडकडे जात होता। त्याच्याकडे गांजाचा साठा असल्याची गुप्त माहिती मलकापूर शहर पोलीस ठाण्याला मिळाली होती। या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सापळा रचून वाहन थांबवण्याचा इशारा देण्यात आला, मात्र त्यानं वाहन थांबवलं नाही। त्यामुळे काही अंतरावर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ते वाहन थांबवलं आणि कारची झडती घेतली असता त्यात 42 किलो 240 ग्रॅम असा 5,06,000 रुपये किमतीचा गांजा आढळून आला। पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तर वाहन आणि गांजा ताब्यात घेण्यात आला आहे। MH13 AC 1607 या गाडीमध्ये गांजा जात आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनवरून DBचा स्टॉप API बोर्डकडे पूर्ण DBचा स्पॉट आणि तहसीलदार साहेब सोबत पंच वगैरे घेऊन आम्ही ती गाडीचा ट्रॅप लावण्यासाठी रवाना झालो। वरिष्ठांना पूर्ण माहिती दिली। वरिष्ठांच्या याच्याने आम्ही सदर ठिकाणी ती बहापुरा ते बेलाड या रस्त्यावर येत असताना गाडीने आम्हाला पाहिल्यानंतर गाडी थांबली नाही, पण शेवटी आम्ही बेलाड फाट्याजवळ गाडीला अडवल्यानंतर त्याच्यामध्ये जो आरोपी होता गोपाल अनंतकुमार जयस्वाल हा जालन्याचा राहणार आहे, याला विचारले तर तो ओढवडीची उत्तर देत गाडीची चेकिंग केली। त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मिळाली तर त्याच्यामध्ये पूर्णपणे गांजा होता। तो पुड्यांनी बांधलेला होता, विमलच्या पिशवींमध्ये त्याला ठेवलेला होता। त्याच्यामध्ये पूर्ण खात्री केली, पूर्ण बघितले तर उग्र वास आला। तिथेच 2 पंचांसमक्ष वगैरे पुढची जी कायदेशीर कारवाई ती करण्यात आलेली आहे। बोगस वाहन नोंदणी प्रकरणी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांचं लॉगिन बंद करण्यात आलंय। या कारवाईत एक कारही ताब्यात घेण्यात आली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। ऑफलाईनमधील नोंदणी भासवून इनोव्हा कार, क्लुझर वाहन यासारख्या 40 ते 45 चारचाकी वाहनांची कुठलीही कागदपत्रांची तपासणी न करता आपल्या ऑनलाईन लॉगिंगमध्ये या वाहनांची बोगस पद्धतीनं नोंदणी केल्याप्रकरणी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांचं लॉगिन बंद करण्यात आल्याची कारवाई बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केली आहे। देशमुख, जोगेवार आणि खोब्रागडे असं लॉगिन बंद करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावं असल्याचं समोर आलं आहे। याच प्रकरणातील सुनील सूर्यवंशी नामक कर्मचाऱ्याची बदली अमरावती इथं झाली असून बोगस पद्धतीनं नोंदणी करण्यात आलेली आणि बुलढाणा शहरात फिरणारी युंडाई कंपनीची क्रेटा कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे।
या कारवाईमुळे उपप्रादेशिक कार्यालयात कामकाज करणारे कर्मचारी आणि दलालांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बोगस नोंदणी वाहन प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरू असून चौकशीत कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र या संदर्भात त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातील लोणी ते अकोला जिल्ह्यातील माना दरम्यान 75 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राजपथ इन्फ्राकॉन कंपनीनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून जागतिक स्तरावर विक्रम प्रस्थापित केलाय. जगातील रस्ते निर्मितीच्या क्षेत्रातील हा सर्वोच्च रेकॉर्ड असणार आहे. यासाठी 728 मनुष्यबळ कार्यरत होते. राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीनं 3 जूनला सकाळी 7:27 सुरुवात करून 7 जूनला 5 वाजेपर्यंत बिटुमिनस कॉन्क्रीटच्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम पूर्ण करण्यात आले. यापूर्वी जगात दोहा कतार येथील 242 तासात 25 किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम झालेला होता. आता राजपथ इन्फ्राकॉननं तो रेकॉर्ड मोडला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरीकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द केलं. हा विश्वविक्रम महाराष्ट्र राज्याचा गौरव वाढवणारा असून यासाठी केंद्रीय महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. With this achievement, there will be a great relief to commuters. The movement of traffic will be smooth and travel time will be reduced. On the occasion of Azadi Ki Amrut Mahotsav, I once again congratulate all the engineers from NHI, contractor Mr. Jagdish Kadam from Rajpath Infracom Private Limited, consultants, all the workers and the machine operators for achieving this world record. I look forward to see the work from Amravati to Akola is completed by the end of 2022. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अमृत महोत्सवी वर्षाच्या संकल्पनेमध्ये राजपथ इन्फ्राकॉन भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्राला ही अनोखी भेट दिली. आता अकोला अमरावतीचे विदर्भ आणि महाराष्ट्र आणि भारताचे नाव या निमित्तानं 7 समुद्र पार पोहोचलंय. हा विक्रम देशाला समर्पित केलाय. तुम्ही आज 42.2 किलोमीटर्स कंप्लीट करून एक नवीन रेकॉर्ड सेट केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. And as we at Guinness World Records say, you are officially amazing. Congratulations again. कारण की ॲक्युवेदर नावाची एक अमेरिकन साईट आहे, तिला 3 महिन्यांपासून आम्ही फॉलो करतो आहे. 3 ते 7 जून हा दिवस निवडला. 3 जूनला आम्ही अमरावतीच्या बाजूने हे कामाची सुरुवात केली आणि 108 तासांमध्ये हा 75 किलोमीटर सिंगल लेन म्हणजे 40 किलोमीटर 2 लेनचा रस्ता पूर्ण करण्याचा संकल्प ठेवला. कामाला सुरुवात झाली आणि आज या 7 जूनला शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 108 तासांच्या ऐवजी 104 तासांमध्ये आमच्या राजपथच्या टीमने हा पूर्ण कंटिन्युअसली लेइंग ऑफ बिटुमिनस कॉन्क्रीट इन सिंगल स्ट्रेच विदाऊट हॉल्ट विदाऊट ब्रेक हा आम्ही पूर्ण करू शकलो. हे सर्व श्रेय राजपथ कंपनीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना जातं. कॅमेरा मागे घे. देश के लिए कभी भी कुछ भी करने की बात होती है तो हर भारतवासी के लिए वो गर्व का विषय होता है. हम लोगों ने देश के 75 साल अमृत महोत्सव में
ये सोचा कि कम से कम एक नए तरीके से इसको सेलिब्रेट किया जाए। एक नया गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड, इसमें गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड कायम किया जाए जो पहले भारतवर्ष में कभी नहीं हुआ। इससे पहले रिकॉर्ड कतर देश का था। हम लोगों ने गिनीज़ वालों से बात करके यहाँ पे पूरा प्रोग्राम किया और 3 तारीख को सवेरे इस कार्यक्रम की शुरुआत की। जब से लगातार 108 घंटे से ये काम चल रहा है और जो हमारा 75 किलोमीटर का टारगेट था वो हमने 104 घंटे में पूरा किया। उसके बाद चूँकि समय हमारे पास में था तो हमने इसको 80 किलोमीटर तक ले जाने का सोचा है और वो अभी 300 मीटर में ख़त्म होने जा रहा है। तो हम लोग इस बार आज़ादी के 75वें साल में इसको एक नए तरीके का गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड बना के सेलिब्रेट करने जा रहे हैं, जो कि प्रत्येक भारतवासी के लिए एक गर्व की बात हो। सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये भोंगे हटावचा एल्गार केला होता। आता जवळपास सकाळचे अजान बंद असल्याचं आढळून आलंय, पण तरीही भोंगे हे चालूच असल्यानं अकोला जिल्हा आणि शहरामध्ये राज ठाकरे यांच्या भोंगे हटाव आंदोलनाच्या पत्रकाचं वाटप सुरू झालं आहे। राज ठाकरे यांनी एक पत्रक महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी काढलंय। या पत्रकात त्यांनी भोंगे संदर्भात विस्तृत खुलासा केला आहे आणि सर्वसामान्य जनतेनं आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन अजून व्यापक करण्यासाठी सर्वांना हाक दिली आहे। तसेच एक सूचना वजा आदेश पत्रक सर्व मनसे सैनिकांना देऊन त्यांना राज ठाकरे यांच्या सहीनिशी असलेलं पत्र महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या घरी आणि आस्थापनावर जाऊन देण्यास आदेशित केलं आहे। त्या अनुषंगानं मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी सदर पत्रक जिल्हा तसेच शहर कार्यकारिणी यांना वितरित केलंय। यावेळी उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, महानगर अध्यक्ष सौरभ भगत, शहर सचिव ॲडव्होकेट अजय लोंढे, अकोला तालुकाध्यक्ष सचिन गव्हाळे आदी मनसैनिक उपस्थित होते। त्यानंतर लगेच शहर व ग्रामीण भागात सदर पत्रकाचं वाटप सर्व मनसैनिकांकडून प्रत्यक्षात सुरू करण्यात आलं। शेगावातून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी बुधवारी अकोला शहरात पोहोचली। वारी सुरू झाल्यानं कोरोनाच्या 2 वर्षांनंतर श्री भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे। कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पुन्हा संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरीसाठी प्रस्थान झालंय। तब्बल 53 वर्षांपासून ही वारीची परंपरा जपण्यात येत असून अश्व आणि 700 वारकऱ्यांसह पालखी मार्गस्थ झाली आहे। मंगळवारी सकाळी गायगाव आणि संध्याकाळी भौरद इथं ही पालखी पोहोचली। भौरद इथं पालखीच्या मुक्कामानंतर पंचक्रोशीतील भक्तांनी श्रींचं दर्शन घेतलं। सकाळी 11 वाजता श्रींची पालखी अकोला शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातून निघाली। डाबकी मार्गावरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्रीवास्तव चौक, जय गुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, काळा मारुती मंदिर, सुशील बेकरी, लोखंडी पुलावरून गांधी रोड, महानगरपालिका, चांदेकर चौक, चिवची बाजार प्रवेशद्वार, स्वावलंबी विद्यालय समोरून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण इथं पालखीचा मुक्काम राहणार आहे। 9 जून रोजी शिवाजी विद्यालय, जिल्हा परिषद टाउन स्कूल इथं रात्री मुक्काम करून पालखी पातूर मार्गे पंढरपूरसाठी रवाना होणार आहे। इथं पालखी पोचल्यानं भक्तिमय वातावरणात भक्तांचा उत्साह शिगेला पोचला होता। कोरोनाचा जिल्ह्यातील प्रभाव संपल्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मदतीसाठी धावून आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं। मात्र या कर्मचाऱ्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये प्राधान्यानं घेतलं जाईल असं आरोग्य उपसंचालकांनी सांगितलं होतं। असं असतानाही कोविडच्या काळात मोलाची मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून भलत्याच लोकांना पदभरतीत घेतल्यानं कंत्राटी पदभरती घोटाळ्याची चौकशी निरपेक्ष करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। नमस्कार, आम्ही सगळे कोविड कर्मचारी आहोत। येत्या 1 महिन्याआधी लेडी आडिगला कंत्राटी बेसवर भरती झालेली होती। यामध्ये लोकांनी पैसे भरून स्वतःचे जे कर्मचारी DD ऑफिसला त्यांचे मुलं लावलेले आहेत। यामुळे कोविड कर्मचाऱ्याचे काही पर्वा न करता यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। मागच्या वेळेस CS सिव्हिल सर्जन राजकुमार चव्हाण सरांनी असं सांगितलं आहे की कुठलीही भरती होईल त्यामध्ये पहिलं प्राधान्य कोविड कर्मचाऱ्यांना राहील, असा हा आमच्यावर अन्याय केलेला आहे। यासाठी आम्ही उपजिल्हाधिकारी संजय खडसे साहेब यांना पण आज निवेदन दिलेलं आहे। तसंच माजी मंत्री रणजित पाटील साहेब यांना पण आज निवेदन दिलं आहे।
रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी माळी महासंघानं पुढाकार घेतला असून अकोला शहरात पडणारं पाणी जागेवरच कसं जिरवता येईल या संदर्भात जनजागृती करणं सुरू केलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृतीबाबतचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना माळी महासंघानं दिलं असून या पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून न देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भामध्ये आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि माननीय जिल्हाधिकारी अपर पोलीस अधीक्षक व आयुक्त यांना निवेदन देत असतो की अकोला जिल्ह्यामध्ये जी गेल्या अनेक वर्षापासून वृक्षाची जे अवैध वृक्ष तोड आहे त्यामुळे आपल्या अकोला शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाण्याचं एक कमतरता आहेच आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहता की अकोला जिल्ह्यामध्ये सातत्याने हा पावसाचं प्रमाण कमी होत आहे. याचं कारणसुद्धा जंगलतोडी असं होत असल्यामुळे त्यामुळे आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाणी अल्प प्रमाणात होते. पूर्वीच्या काळात जर पाहिलं असेल आपण तर पातूरसारख्या तालुक्यामध्ये चेरापुंजीसारखा पाऊस 1000 मिलीमीटरच्या वर पाऊस होत होता. त्यामुळे तिथला परिसर एक रानवाड्यासारखा तयार होत होता. पण गेल्या अनेक वर्षापासून पावसाची कमतरता असल्यामुळे आपल्या संपूर्ण म्हणजे विदर्भामध्येच पाऊस कमी आहे आणि आपल्या सगळीकडे आपण पाहत असतो पाण्याची सारखे नासोडी लोक करत असतात. तर आमची सर्व लोकांना विनंती आहे की बाबा जे छतावर पाणी पडते जेवढा पाऊस पडेल हा 100% आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केला पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे आणि लोकांनी समजून घेतलं पाहिजे. कारण कसं आहे की या पाण्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे तिसरं युद्ध आहे हे 100% तिसऱ्या युद्ध हे फक्त पाण्यासाठी होणार आहे हे निश्चित आहे. तरी आम्ही सर्व आमच्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं लोकांना एक नम्र विनंती किंवा आवाहन करतो की त्यांनी जेवढं शक्य होत असेल प्रामाणिकपणे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी काम करावं. बुलणे पुलाची जरी पाकडी म्हणून आपण लोकांनी सहकार्य केलं निश्चित हे चळवळ फार मोठ्या प्रमाणात होईल. हे एका व्यक्तीचं काम नाही, एका समाजाचं काम नाही. पाण्याचं हे संपूर्ण समाजाला प्रत्येकाला लागते. तर प्रत्येकाने ही पाण्याची बचत कशी होईल आणि आलेलं पावसाचं पाणी 100% जमिनीमध्ये कसं मुरवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी करावा हीच या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातीकला बोर्डाची स्थापना केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारनं मातीकला बोर्डासंदर्भात एकही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे आघाडी सरकार बोर्डाचं काम गुंडाळत असल्याचा आरोप करत कुंभार समाजानं नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं कुंभार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाच्या दृष्टीनं श्री संत शिरोमणी गोरोबा काका माती कला बोर्डची घोषणा करून 10 कोटी रुपये निधीची तरतूद केली होती. 8 मार्च 2019 अन्वये माती कला बोर्ड स्थापनेचा शासन निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्गमित केला. मात्र मागील 2.5 वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून कुंभार समाजाच्या एकही प्रलंबित मागण्यांबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला नाही. माती कला बोर्डचे कामकाज नियमित स्वरूपात सुरू करण्यात यावे यासाठी कुंभार समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय की या माती कला बोर्डला मागील सरकारने जे दिलेले 10 कोटी व या सरकारकडून अपेक्षित असणारे 50 कोटी रुपये या सरकारचा बजेट पाहता त्यावरून असे लक्षात आले आहे की हे सरकार निश्चितच कुंभार समाजाच्या विरोधात काम करत आहे. तरी या सरकारला आम्ही याच्या माध्यमातून असं इशारा देतो आहे की आमचे मातीकला बोर्ड कुंभार समाजाचे मातीकला बोर्ड हे कायम करण्यात यावे व याचे संचालक मंडळ व बॉडी हे निश्चित करून कुंभार समाजाला न्याय द्यावा. जर असं या राज्य सरकारने केलं नाही तर या सरकारच्या या निवेदनाच्या वतीने आम्ही सरकारला असा इशारा देतो आहे की येणाऱ्या काळात आपण मातीकला बोर्ड येणाऱ्या 2 महिन्यात कार्यान्वित करावे. जर असं न केल्यास येणाऱ्या काळात आमचे याहीपेक्षा तीव्र आंदोलन व याहीपेक्षा मोठे आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही करून सर्व कुंभार समाजाच्या वतीने सरकारला हा एक असा इशारा देतो. श्री संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डाचं संचालक मंडळ घोषित करून त्याचं कामकाज सुरू करण्यात यावं या मागणीसाठी खामगावात कुंभार समाज सामाजिक संस्थेनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलीत. मातीशी नाळ जुळलेला कुंभार समाज उदरनिर्वाहासाठी माठ, मडके, मूर्ती, कवेलू, विटा बनवणाऱ्या वेगवेगळ्या मातीकामाच्या वर्गात विभागला गेलाय. अद्यापही कुंभार समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीसाठी झटत आहे. रोजगाराच्या शोधासाठी सतत भटकंती करत असलेल्या या समाजाच्या राज्यभरात 33 उपजाती आहेत. मात्र या समाजासाठी गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारनं कुठलेही प्रयत्न केले नाही.
यापूर्वी कुंभार समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या संघर्षातून देवेंद्र फडणवीस सरकारनं कुंभार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाच्या दृष्टीनं श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डची घोषणा करून 10 कोटी रुपये निधीची तरतूद सुद्धा केली. बोर्ड स्थापनेचा शासन निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच निर्गमित झाला. मात्र यानंतर महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात अर्थसंकल्पात मातीकला बोर्डला 1ही रुपयाचं अनुदान जाहीर केलं नाही. येत्या 2 महिन्यात या बोर्डच्या अध्यक्षांसह संचालकांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात यावी. मातीकला बोर्डला 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा आणि कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जे वर्धा येथे 10 कोटी रुपये निधीचा जो आम्हाला मंजूर झालेला आहे मातीकला बोर्डसाठी, तो लवकरात लवकर तिथे ते काम चालू करावे आणि तो निधी 10 लाख करोडच्या ऐवजी 50 कोटी करावा अशी आमची त्यांना कडकडीची विनंती आहे. आणि या कुंभार समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्णत्व आणावे अशी आम्ही सर्व कुंभार समाज बांधवाकडून आम्ही त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. आम्ही नागपूर आणि पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी समाजाच्या मार्फत जसे आमचे वरचे पदाधिकारी सांगतील त्या प्रकारे आम्ही तिथे आंदोलन करणार आहे. आम्ही त्या वाटच्या प्रतीक्षेत आहोत. मनात सामाजिक बांधिलकी असली की मग जवळ काही नसतानाही इतरांची सेवा करण्यासाठी मार्ग निघतोच. समाजाची निस्वार्थपणे सेवा करणारे फार क्वचित असतात. त्यापैकीच एक आहेत बाळापुरातील हसन लाला. पाहूयात त्यांचा सेवाभावी उपक्रम. बाळापुरातील अंजुमन बाजारातील मुख्य मार्गावर हसन लाला यांचं छोटं मसाल्याचं दुकान आहे. आपली सामाजिक बांधिलकी म्हणून हसन लाला दररोज थंडा पाण्याच्या 60 ते 70 कॅन बोलावतात आणि इथून जाणाऱ्या नागरिकांना पाणी पाजतात. गेल्या 4 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. हसन लाला यांचं छोटंसं दुकान आहे, मात्र ते दररोज 60 ते 70 कॅन बोलावतात आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून देतात. शनिवारच्या दिवशी बाजारात मोठी गर्दी असते. बाळापूरशिवाय आसपासच्या ग्रामीण भागातून नागरिक इथं गर्दी करत असतात. अशाच शनिवारच्या दिवशी ही कॅनची संख्या 150 पर्यंत पोहोचते. या सामाजिक उपक्रमासाठी हसन लाला यांना दररोज 1500 ते 1600 रुपयांचा खर्च येतो. मात्र आपली सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.